स्थानिक नेते असं म्हणतायत, शरद पवारांची स्थानिक नेते असं म्हणतायत, काँग्रेसचे स्थानिक नेते असं म्हणतायत की शिव्या देणारे, मारहाण करणारे यांच्या बरोबर आम्ही कसं काय जाणार? आम्ही शिव्या देतो? आम्ही शिव्या देत नाही का? मराठी माणूस आहे. एखादी गोष्ट नाही पटली, अन्याय झाला की तो उसळतो. का असतं शिव्या वगैरे? परवा अमित शहानी संसदेमध्ये शिवी घातली, साला. काय केलं आम्ही? संसद बंद पाडायला पाहिजे, बंद पाडायला पाहिजे. तुम्ही सहन करताय ना सगळं. कोणत्या शिव्या घातल्या, कोणाला शिव्या घातल्या? जे महाराष्ट्राच्या मुळावर येतील त्यांना जोड्यानं मारलं पाहिजे आणि त्यांना शिव्या घातल्या पाहिजे. जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे, जे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे, जे मुंबई आमच्यापासून तोडायला निघालेले आहेत, जे मराठी माणसाला त्याच्या अस्मितेला सातत्यानं अपमानित करत आहे, त्यांना शिव्या नाही घालत आहे का? ओव्या घ्यायच्या. आम्ही घालू ना शिव्या. सर, तुम्ही काँग्रेसबद्दल सांगितलं, शरद पवार यांची संभ्रमावस्था दिसते का? चंदगड पॅटर्न जो नगरपालिका निवडणुकीत अवलंबला तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. नाही, त्यांच्याशी स्वतः मी चर्चा करणार आहे. जाऊन सुरुवात झाली आहे काल. त्यांचाही आग्रह आहे की मी शक्यतो बाहेर पडू नये, पण मी गेले काही दिवस राजसाहेबांनाही भेटतोय. आजही मी त्यांना भेटणार आहे. चर्चा ह्या निवडणुकीत संवाद हा चालू ठेवायचा असतो. मी या चर्चा झाल्यावरती उद्धव साहेबांच्या संमतीनं मग मी थोडासा परत थांबेन. पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची फार मोठी भूमिका मुंबईत नाही. मुंबईच्या बाहेर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे आणि आमचं आव्हान सातत्यानं आहे की आपण राज्यात एकत्र लढायला पाहिजे. आता अजित पवारांबरोबर त्यांच्या काय भूमिका आहेत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एवढंच मी सांगेन. जसे काही बॅनर्स पोस्टर्स मुंबईत लागले होते की मराठी माणसा जागा हो, सावध हो, तसे काही बॅनर्स, बिनामी बॅनर्स लागलेले आहेत ज्यात असं म्हटलं जातं की जे हिंदुत्वाचे झाले नाहीत ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, मुंबईचा रंग बदलू देऊ नको, आणि बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस. बीएमसी हा फॅमिली बिझनेसच आहे. ठाकरे परिवारानेही मुंबई गेले 35 ते 40 वर्ष एक हाती मराठी माणसाच्या हाती देण्यासाठी जो त्याग केलेला आहे. मी ठाकरे कुटुंबाचा उल्लेख करतो. आधी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरे. मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही, किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही. ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते. अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे. त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना. हिंदुत्वाच्या अनेक प्रश्नावर, मराठी माणसाच्या अनेक प्रश्नावर गेल्या काही दिवसामध्ये जे निर्माण झाले त्याच्यावरती ही मिंधे सेना तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्पा बसलेली आहे. अनेक प्रश्नावर हिंदुत्वाच्या. आम्ही सांगतो तुम्हाला, हे अमित शहाचे मिंधे आहेत. हा पक्ष अमित शहाचा आहे. हा पक्ष ना शिंदेचा ना अन्य कोणाचा. अजित पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचे पक्ष हे अमित शहांच्या मालकीचे पक्ष आहे. विरोधामध्ये एवढं आंदोलन केलं, ईव्हीएम हटाव हे तुमचं नारा होता. मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळे असं बोलताय की ईव्हीएम वर मी काही बोलणार नाही, आक्षेप घेणार नाही, कारण का त्यात ईव्हीएम मुळे मी आज 4 वेळा खासदार निवडून आली आहे. ईव्हीएमच्या विरोधामध्येच खरं तर आवाज उठत होता. ईव्हीएम मध्ये घोटाळे आहेत हे स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळे सुद्धा ईव्हीएमच्या विरोधामध्ये होतात. सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही. भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, राहुल गांधींनी ते सिद्ध केलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल. अशा भूमिका घेऊ नयेत बरं का. सत्य आम्हालाही माहिती आहे. सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही.
अध्यक्षपद पर नितिन नवीन सर, नागपूरचा असा होतो की तुम्ही सतत सांगितलं त्या ठाकरे बंधूंकडून की मराठी माणसा जागा हो, सावध हो, मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे. तर गेली 25 वर्ष ज्यांची महापालिकेत सत्ता होती आणि जे मराठी अस्मितेचं राजकारण करतात, तर त्यांच्यासाठी हे अपयश नाहीये का? नाही. की जर मराठी वोट अजिबात बँकेला जर नाही. सांगितलं जात असेल. नाही, बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून मुंबईवर ही आक्रमण होत आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक अशा निवडणुकीमध्ये मराठी माणसाला आम्ही सावध करतो. मुंबई तोडण्याचा कारस्थान आजचं नाही आहे, गेल्या 70 वर्षापासून आहे. आणि त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला मराठी माणसाला जागं करावं लागतं. ते सत्य आहे आणि त्यात चुकीचं असं काही नाही. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढलेल्या अनेक निवडणुका बघा महापालिकेच्या, आपल्याला कळेल की बाळासाहेबांनी सुद्धा प्रत्येक वेळेला मराठी माणसाला जागा करून निवडणुका लढवलेल्या आहेत आणि जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणतो आहोत किंवा राजसाहेब ठाकरे म्हणतात किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणतात मराठी माणसासंदर्भात, त्यात चुकीचं काही नाही. मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष आणि मिंध्याने जे गुंगीचं औषध दिलं मधल्या काळामध्ये, त्या गुंगीतून त्याला बाहेर काढावं लागलं. नाही, पण मुख्यमंत्री असं म्हणतात की मुख्यमंत्री- चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार नाही. काही पक्ष हे या मुद्द्यावर भावनिक राजकारण करतात. बघा, सूर्यचंद्र तुमच्या भाजपाचे नोकर नाहीये. सूर्यचंद्र तुमच्या भाजपचे नोकर नाहीत. सूर्यचंद्र आहेत ते राहतील. जब तक सूरज चांद रहेगा या घोषणा आम्ही पण देतो. पण सूर्यचंद्र तुमच्या मालकीचे नाहीत. जरी तुमचा देश मालकीचा तुम्ही एक लोकशाही मालकीची केली असली तरी सूर्यचंद्र स्वतंत्र आहे आणि सूर्यचंद्राचा आशीर्वाद मुंबईतल्या मराठी माणसाला आहे. आणि म्हणून ही मुंबई महाराष्ट्रात राहिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्या काळातले सखा पाटील बरं का, यांनीही वेगळ्या प्रकारे घोषणा दिली होती, सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. तेव्हाही आचार्य ते म्हणाले सूर्यचंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, ते आमचे. तेव्हा या घोषणा देवेंद्रजींनी देऊ नये. मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईचं अस्तित्व धोक्यात आहे आणि तुम्ही तर अधिक धोक्यात आणता या निवडणुकीत, हे मान्य करा. आणि आम्हाला असं वाटतं की आमची लढाई